चला भाऊ 2 दिवस झाले. बरं झालं टेन्शन गेलं डोक्याच्या बाहेर. अजून 8-4 दिवस जात नाही मरोजो तिकडं. भाऊजी काय म्हणते? चंपी कुठे? चॅम्पी दिले काढून मायार कधी? तिच्या भावाबरोबर. त्या दिवशीच का? हा त्या दिवशीच. हो का बरं दिलं काढून? आज 2 दिवस झाले. अहो जाऊ द्या ना आता काय झालं ते झालं लय काढून द्यायची का? मग काय आठवते अशी आपली इज्जत घालायला? मग गावात विचारतील ना. आपली इज्जत जाती सोपं नाही काजल वहिनी. हा पण आता मग शेजारच्या बायांचीच ना तिचा भाऊ आला का बरं नेला, तिचा भाऊ आला का बरं नेला. मला 2-4 जणी म्हणलं गेली असं आरामाला काही काम हे बघ मी असं विचारलं. ऐक वहिनी, पादल्याचा वास काही लपत नाही. एक जणात ठेव किती आपण झाकून धरलं. ते तर आहे, आणि पण मग एक मी 2 दिवस गावात सुद्धा दर्शनाला नाही गेलो देवळा का माहिती का काय सांगते. आता मी आले नव्हते, मी गंज सांगून गेले होते तिला मला बोलायचं नाही येऊ नको. पण अहो माझ्याकडून 5,000 रुपये घेईन तिने. काय हा ना त्या दिवशी संपतलेच नाही मी भांडणामध्ये 5,000 रुपये घेले तिने. अहो ते तू तर म्हणा परत माझी बोलू नको. हा, हा म्हणली मी परत तू होती, पण मा का येऊ नको. मी तो येणार नाही. मग तू तर आली लगेच. मग आता 5,000 घेईन. मला वाटलं घरी असं म्हटलं जाऊ दे घेऊन टाकू आणि न बोलतो आता हिच्याशी. मग आता तिचे 5,000 आता तिच्या माहेर जावं लागेल तुला घ्यायला. माहेर एक काम करा तुम्हीच जाण घेऊन या तिला आता. नाही नाही नको. घरात काय लाभा आपलं घर भरायला संसार जाऊ द्या मोरद्या आता झालं ते झालं जावंच लागेल ना. आता सांगा बरं हे उघडं दार हे असं कवर बसणार आहे कवर तोंडला पण रे गावापासून आणि गावात काही कोणाला माहिती नाही अजून. पण ती सुधारणार नाही वाटत तुला. हो नाही नाही काय नाही कारण तिच्या भावाला सुद्धा माहिती होतं मग आता बोलता बोलता आल्या त्याचं जवळ गच्ची धरली ना. असं ते पण आता ती बोलली ना माफी मागितली ना. हो काय असं मापेला या बायला काय फरक पडत नाही. नवऱ्याच्या आडून काय करते यांचा हो, ती भरोसाच अशी नाही. नव्हती हो आधी. आता माझ्यासोबत किती वेळा राहते पण ती कधी मला असं वाटलं नाही तिचं बरं का. अहो काही ठिकाणी नुसतं नावाला नवरे राहत्या पण बाया फायदे घ्यायचा नुसतं नवऱ्याचा. पण एवढी नव्हती होती आता हा तो माणसाने तिला बरी घालून 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 हे केलं असं. विश्वासघात गेला बोळा महादेव राहतो नवरा. पण नवरा काय चीज राहते बायाला अजून काही माहिती नाही. हा ते सगळ्याच बायांची किंवा सगळ्याच माणसांच्या चुका नाही राहत. काही ठिकाणी माणसांच्या चुका राहतात काही ठिकाणी बायांच्या चुका राहतात. पण आता काय करायचं एक काम करा जा आजची आज घेऊन या तुम्ही. जाऊ द्या झालं गेलं सोडून द्या. आता हे बघ घरात तुम्हाला पण आता दुसरी पाहिजे म्हटल्यावर यावं आहेत कोण देणार अगं हाताने करून खाल्लं मग कच्चं तेच कच्चं मच्चं काय करते. त्यापेक्षा जाऊ द्या मोर द्या. ती काही आता ती सुधरल भावाने तिच्यावर ठोकून ठाकून घेतली असेल तिला पा माहिती का. मी एक काम करत जा म्हणजे आली का मग मी येईल पैसे घ्यायला तिच्याकडे. मग तिनं ते 5,000 घेऊन त्याला तर नाही दिले मग. काय माहिती बाई आता मला दे 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 अर्जंट दे लागत त्या लागत. पण ती मला म्हणे तुमचं नाव सांगितलं होतं तेव्हा. पण तिला मी पैशाचं कधीच कमी केलं नाही ना गं. मी मला म्हणे घरी लागत आहे पैसे त्यांना लागत आहे त्यांना अशी करून घेतले त्या त्या काय तेव्हा चाटा पैसे. मारले. तेव्हा मी त्या दिवशी बोलायचं विसरले ते. बरं एक काम करा मी जाते तुम्ही आले का तिला घेऊन मग मी येते. बरं चालेल. जाऊ द्या द्या राग रोज सोडून घरात आता करायला. तवाला ऐकतो नाही तर माझी इच्छाच नाही तिला नाही आणायची. नाही काल आपलं घर लक्ष्मीनी बरे सुन सोडून जाते देता एकटा काय करते घरामध्ये. नाही बरोबर आहे मग जा आता वा तुम्ही. जातो मी. हा आल्यावर मला फोन करा. हा चला आता काजल वहिनीने समजून सांगितलंय होतंय माणसाची चुका होतायच आहे. पण आता चूक मान्य करून घेतो एवढ्यांदी. जर इकडून पुढं जर चुकली तर डायरेक्ट फारकतच घेऊन टाकू. पण आता काजल वहिनी कसं सांगितलं समजून तर जावा माहेर जातो तिच्या घेऊन येतो आता गोड बोलून. मग आता काय करतं शेवटी बायको आहे. ए चंपा येतो. हा ऐक ना काय हे बघ आता तू काय बाहेर निघू नको. मी गेलो का दरवाजा बंद करून घे. बाहेर झाडायची गरज नाही. तुझी वहिनी आली का झाडील. तुला माहिती नाही तिचा काय प्रॉब्लेम झाला. काय दादा रोज तू मला हेच सांगतोस एवढं काय? घराच्या बाहेर जायचं नाही जायचं नाही म्हणजे नाही. आता हे बाई मी पण नाही. आता तू एकटीचे घरी. पण ऐकते ना मी आता काय ऐकते ना रोज रोज तेच 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 झाले होते माणसाकडून नाही चुकी. नाही जर तू असं नसतं केलं मी तुला कशाला रोज तेच तेच बोललो असतो. अरे मला काही इज्जत आहे का नाही. हां उद्या तू जाशील माझी बायको किती टोमणे मारेल मला. पहा म्हणशील तुमचं खानदान पहा. लोक डायरेक्ट खानदान काढी त्या. हां आणि दाजीचं काय बोलले तुझ्या समोर भाडकाव बोलले. भाडकाव कसं वाटलं सर माझ्या जीवाला. मला पण वाटलं ना वाईट पण मी आता राहते ना व्यवस्थित उठ आणि बसता बस करते ना मी. आहे आता येतील पुन्हा ते घ्यायला. ते बोलले 4 दिवसांनी येतो पण राग शांत झाला. ते 2 दिवसांनी यायला बसले. आजही यायला बसले. उद्या यायला केव्हा येतील ते त्यांच्या. आज येणार आहे. अरे येऊ शकतील कधी बी ते. तसं मला काय त्यांचा फोन नाही आला अजून. मी पण नाही केला. ठीक आहे तू काही काळजी करू नको मी घरातच आहे. हा घरातच पाहिजे. तू ये ना आतून कडी लावून घे.
ठीक आहे. आणि तू दिसू नको कोणाला, कोण मैत्रीण नाही का कोणी काहीच नाही. तू किती वेळाने येणार आहेस? अरे वा, मला संध्याकाळी बी होईल, मला पैशाचं काम आहे. ठीक आहे हा संध्याकाळी बी होऊ शकते, फक्त तू बाहेर निघू नको, तसं मी सांगून जातो. ठीक आहे. मी रंजना वहिनीला सांगून जातो तुझ्या लक्ष ठेवायला. चालेल. हा पण ती असली ती बी ते काय म्हणते 12 पिपळाची, म्हणजे ती बी पुढे फिरत राहते. मी जेवण वगैरे बनवून ठेवते. हा, जेवण बनवून आणि मी काय कुठे बाहेर जात नाही, मी घरामध्येच आहे. हा एका घरातलंच काम करते. काय कर चंपा, आता आलीच आहे ना, बाहेर आला आपला आराम करावा, टेन्शन नाही घेऊ. ठीक आहे दादा, चालेल. समजलं ना? हो हो हो. हा आणि फोन बी आहे ना, फोन तर दाजीने देईलच नाही तुला, त्याच्यामुळे टेन्शन काय देईल. नाही, कुठं दिलाय फोन? हा ना? तसंच घराच्या बाहेर काढलं नाही का मला? फोन त्यांच्या खिशातच राहिला. अरे आपला पप्याचा फोन आहे ना, पप्याचा फोन पडेल, त्याला नाही दिला फोन मी. आहे? हा तिला गेम खेळत राहत. कुठं ठेवलं मला सांगितलं ना अगोदर. हा खिडकीत पडेल असेल पाय. चार्जिंग करू का अगोदर? हा त्याला चार्जिंग ठेव, कारण ते काय पोरा नुसती येड्यावानी करत्या. आता ती कसं तिथं जर ठेवलं असतं ना, तुला इतकं परेशान केलं असतं ना, म्हणून दिलं त्याच्या बरोबर काढून. हा चालतंय. फोनला रिचार्ज वगैरे केलंय? अरे सगळे तू टेन्शन नको घेऊ, कारण काय माहिती का, तू पाप्याचाच फोन आहे ना, तुझी बहिणी पण वापरते. बरं बरं, चांगलंय. कारण तिचं आहे ना, तू साधा फोन आहे ना, तू वेळेला खराब, त्याचा आवाज कमी येतो, पण ती जाताना साधाच घेऊन जाते. हा फोन येत नाही तिला, आहे ना हरवायची भीती वाटते. हा नाही, चार्जिंग वगैरे रिचार्ज वगैरे केलं तर काय? नाही रिचार्ज आहे ना, तू काय टेन्शन घेते एवढं. पण मी आहे ना, मी त्याच्यावर फोन केला बरं का, थोड्या वेळानं फोन हा आहे का इथं, आहे का? ऐकलं ना मी आईला सगळं. तुला का दाईची आठवण येऊन राहिली? मी ऐकलं ना सगळं, कान तुझ्याकडेच आहेत माझे. हो तेच तर मग. तू ये तू, मी घरातलं काम करून मग दरवाजा लावून घेतो. हो नुसतं झाडू नको मारित राहू, तुला लई सवय, नुसतं झाडू 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 काय झाडूच मारित राहते. बाकीचे बी काम कर, कपडा मार, काय त्या मानेतले भांडे काढ, सगळे गोण्या वगैरे ठेवते आत. गोण्याचं नको टेन्शन घेऊ, मी आलो का मी ठेवाल. समजलं का? तू ये वजन बिजन उचलू नको, पुन्हा जर पोट दुखायला लागलं तर दाजी मला असं बोलाल म्हणशील, आयला तुम्हाला आहे ना बहिणी बाळायचं नव्हतं नाही म्हणशील. ठीक आहे. हा तुझं काम फक्त खाणं आणि आराम करणं. हा आणि दरवाजा बंद करते माझ्या समोर, बंद करते. एवढा झाडू मारून मग केला असता. आज करते का? हा पण बंद कर बर का, हा उघडं ठेवू नको. हा चालेल. ते गणपे ना, गणपेला दारू प्यायला लागला, तो आहे ना असं रस्त्याकडून फिरत असतो आपल्या रस्त्याने, या घराकडून. हा जर तुम्हाला काय करायचं, मी दरवाजा लावून बसणार आहे ना. कोणाच्या घरात? हा तेच तर, मग तू घुसतो कोणाच्या घरामध्ये. ठीक आहे. तू ये निवांत ये, आरामात आहे, मी घरातच आहे. बरं तसं मी तुला फोन केलं, चालतंय. फोनला चार्जिंग लाव. हो हो हो. गेला नुसती कटकट कटकट कटकट, ते जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. कंटाळा आलाय मला तर. झाडू बिडू गेला मरत. जाऊ देत, गेला. नुसतं हे करू नको, ते करू नको, प्रत्येकाला तेच असतं. आणि मला म्हणतो फोन ठेवलाय. त्याला काय माहिती मी किती चॅप्टर येते. फोन तर माझ्याकडेच होता, फक्त मी सांगितलं नाही की फोन माझ्याकडे आहे म्हणून. चल पहिले श्रीपतला फोन लावते. हॅलो. अरे बाबा, फोन माझ्याकडे कसा फोन करू मी? ते जाऊ दे सगळं. तू आता कुठे आहेस मला सांग. इथेच आहेस ना? ऐक, हे बघ, मी बॅग वगैरे सगळी भरून ठेवले, थोडे पैसे पण घेतलेले आहेत, पण तू जरा लवकर ये, कारण दादा आत्ताच घराच्या बाहेर गेलाय. हो रे बाबा, कोणीच नाही आहे. मी आजूबाजूचं आहे ना सगळं कानूसा पण घेतलेला, इकडे कोणीच नाही आहे. हां नाही येणार तो. काय तू घाबरतोयस का? हां हां ठीक आहे, मी रेडी आहे. हां तू ये लवकर. ठीक आहे ठेव, मी वाट बघते. लवकर या श्री प्लीज. हां बाय. नाही ना वाटतं. आलास तू? मग आलं म्हणजे मला दम पडत चांगल्या गोष्टी. बरं झालं आलास. किती दिवस झाले आपण भेटलो नाही, माहितीये का? तुला रात्री बित्री येऊन जरा मला कुठे बघायचं तरी मी दिसते की नाही दिसते. मोबाईल मध्ये पाहतो रोज तुला.
सारखं मोबाईल मी पाहतो. अरे पण मला मोबाईल नव्हता ना काढता येत, का बरं? लपून ठेवला होता मोबाईल मी. आणि मी तुला घेऊन देतो तो मोबाईल. अरे तोच मोबाईल दादाला माहिती नाही माझ्याकडे मोबाईल आहे ते. बरं मग आता नक्की काय लपून करायचं? ठेवला होता. नक्की काय करायचं? यायला तू नवरा यायला मला मार दावलं कधी का? बरं त्याचं जाऊ देत ना. इथं पण मला काही कमी काही इथे सासूरवास नाही आहे, समजलं ना. दादाचं नुसतं तुंतना चालूच असतो, इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही, दरवाजा उघडं ठेवायचं नाही, हे काम कर ते काम कर. मला माझी इज्जत काढलीस. तो नवरा मला असंच बोलला. अरे एवढं छळतो ना, एवढं छळतो मला, अक्षरशः असं झालं ना की तो आहे ना हो, तुला ते जुरून मारणार आहे. तेच झाले माझ्यासोबत. झुरून मला आता ते मरायचीच मला बात आली. ते फक्त ना तुला मापासून लांब करून राहिले ते. आणि तुला तर माहिती मी तुझ्याशी जगू शकन का? पण शिरपत ऐक ना, मग आता मी कसं राहू तुझ्या विना, मला सांग बघू. हां नाही ते तर आहे ते म्हणा, पण काहीतरी डोकं लावायला लागण्याच्या मागं. ऐक ना, तू मला जे सांगितलं ना ते सगळं मी रेडी करून ठेवलं, एकदम कम्प्लीट. एकदम कम्प्लीट. फक्त एवढंच आहे की पुढे मग नंतर तू माझे साथ बी सोडून कुठे शक्य का तुला सोडायला? बघ आता मी पूर्ण गाव सोडी, पूर्ण नातेवाईक सोडी, पण तुला सोडणार नाही. हा मी माहेरचा असू दे सासरचा सगळं सोडून मी तुझ्यासोबत. तुला तर माहिती आहे ना, तुला माहिती ना, राहते मी तुझ्यासोबत. तुला माहिती ना मी जीव सोडी, पण तुला सोडणार नाही. माव तो विश्वास नाही का? नसेल स्वतः मग मी चालू. अरे असं काय करतोस? विश्वास आहे म्हणून तर मी एवढं विश्वासापोटी तुला फोन केला. आणि आपण एवढा टोकाचा निर्णय कशासाठी घेतला मला सांग बघू. काय पण बोलतो विश्वास नाही विश्वास नाही. तिकडे माझे मित्र आहे, तिने सगळी व्यवस्था करून ठेवली आपली. काय बोलतोस? हा. खरंच ना? आणि मग नंतर आपल्याला कोणी पकडणार बिकडणार नाही ना? जालन्याला जायचं ठरलं. कुठे? जालना. एवढं लांब? मग त्याला काय, याला सापडलंच नाही बाई ना. बरं ऐक ना, मी काय बोलते, मग मी घेऊन येऊ का? साहित्य घेणं टाइम का आला कधी तो भाव आला तर परत करीन राडा. ठीक आहे, तू इथेच थांब, मी घेऊन येते. गाडी बिडी रेडी? काय गाडी आणली मी रेडी एकदम. रेडी आहे ना? बरं पेट्रोल वगैरे चेक केलं? तुला काय करायचं झालं तर ती इथून कटून जाणं कधी एकदा इकडून गेलो ना तर मग टाकी पॅक करू आपण. बरं ठीक आहे, आपण रस्त्याला बोलूया, मस्त मस्त गप्पा मारूया. थांबी बॅग घेऊन येते. लवकर हां हां. पाहून घे इकडे तिकडे. नाही दादा संध्याकाळपर्यंत येणार नाहीये. मग ते लगेच लागला. मी विचारलं त्याला. इकडे तिकडे पाय लोकांचे ना थांब, माझी चप्पल. भीतीला काढ राहते मध्ये भीतीला काढ. फक्त आपण ना 5 किलोमीटर गेलो ना. थांब थांब. त्याला संशय नाही येणार ना म्हणून. हा चल. चल. आता आहे ना, मला बसू दे तर जाशील एकटाच. आता गाडी किती स्पीडनं पळन आणि कुठं उभी राहीन तिचा धाडा नाही आता. बरं सावकाश सावकाश. तिला काय नाट लागले का? चांगली आवडून जरा. हा आवडून झाले, तू चल ना. हा पक्की आवडून जरा. दिली नको सोडून. चला गाड्या, पैशाचं काम झालं आता. काही नाही, एकदम रिलॅक्स, काय टेन्शन नाही, काही नाही. काय रे आकाश, छे, काय तुझे काय घेणं चालू आहे? काय नाही बाबा, जरा पैशांचं टेन्शन आहे. हा का? म्हणा. यायला ये रे, खरं पैशाचे लय वांदे रे. मी पैसेच पाहायला गेलो होतो. अरे मला 50,000 द्यायची एकाची. हां हा ना, त्याच्या यायला त्याकडून घेतले. हां त्याला म्हटलं दे बाबा, जरा लागतंय. हां. पण कायचं काय आता ते डोक्याला ताण झाला मला. हा का? तो तर आज म्हणतो मला संध्याकाळ आणून द्या अरे संध्याकाळ. माझं काय झालं माहिती का, मला पैशाची एवढी अडचण नव्हती येत. पण ती सासू आहे ना, सासू पडली वाट्यावरून. बरं ती पडली कशी म्हणजे तोंडावर पडली डायरेक्ट. अशी तोंडावर पडली, तोंडच घेतलं फोडून. बघितलं मी नागपुडी पार्टी. हा पूर्ण असं चिपवून जायले. काय नाही म्हणतात आता हे जर सासूला बघून हसू का रडू ते हा. मग ते कसं आहे माहिती, तुला फोटो दाखवले ना मी. बघितलं. हा म्हटलं बरं, ते मला फोटो दाखवायला लाज वाटायची. काय सांगितलं डॉक्टरने? काय होणार की नाही? डॉक्टर म्हणे हे नाक आहे ना, नाकाचं हाडूक तुटलं म्हणे. म्हणलं त्या आलं ते त्याला खर्च करायला लागला म्हणे. म्हणलं करा खर्च. मग दे तिथं काहीतरी मी काडी बिडी बसून काडी बिडी काय राग बिग तर नाही येत ना बाबा? नाही, रागाचं काय ते यार. पण ते मला हे एक म्हणायचंय, बरं ते नाही, ते कपडा मारला तर मारला, वल्ल ठेवलं, त्याच्याच पण चालायला गेली. बरं पाणी साबणाचं सटकली तशी डायरेक्ट तोंडच पडली ना खाली. नाही, हा तो माझ्या बाजूचा नाही का तो? हा काय झालं, साबणावर सरकला, हा. गेला ना इथून. आणि ती बोलायला इतकी भारी ना, गेलो का त्या आपल्याला अर्धा तास तिचं एकटीच लेक्चर चाललं. इतकं तत्वज्ञान सांगायची, इतकं तत्वज्ञान सांगायची, आणि स्वतः पा डायरेक्ट तोंडावर पडली.
म्हणून बंद झालं हा बरोबर शिष्य दिली देवाने. हा बरं काय झालं माहिती का आता तिच्यामुळे तुझ्या वहिनीला दिलं पाठवून तिकडं हा ना. हा मग ते बरं झालं ती चंपी येईल म्हणून मला तर काही प्यायची पंचायत नाही तर मला हाताने करावं लागलं असतं माहिती का मग आता हा नाही चंपी आहे अजून 2-4 दिवस ठेव म्हणलं नाही रे काय नाही रे नाही मग ठेवून तू कावर रे म्हणून राहिला कशाला आहे मग घरी आहे ती नाही अरे मी जाताना बघितलं कसं काय हाश कशी जाईल तिला मी सांगितलं काय तिला मी काय बोललो माहिती का तू डायरेक्ट ना दरवाजा बंद करून थांब म्हणलं आणि तू सांगितलं ऐकलं का हा माय बहिणी भाऊ शब्दाच्या पुढे नाही आपल्या असं ऐकलं असतं तर मग बरं. यायला आकाश तू असं काही बोल नको गड्या ए बाबू हा मी तू मोठा भाऊ आहे बाबा हा. तुला माहिती आहे, मी हा, काही लपवत नाही तू हा, काही लपवत हा नाही मला माहिती जे आहे ते आहे तुला सगळं मला बी सगळं किस्सा माहिती आहे आधीचं काय नाही काही बोल नको रे भीतीला खाण राहते कोणी ऐकलं नाही इकडे तिच्या तेच नावावर तुला समज सांगतोय हा मग त्याच्यासोबत तू गेली नाही. ए आकाश ए बाय भाऊ मी तुला ए बाय तू मी खोटं कधी बोलतो का तुझ्यासोबत ए, माझ्या गर्लफ्रेंडचे सगळे किस्से तुला माहिती आहे तुझे मला हा ना माहिती ए, आहे. पण आज कसं काय होईल रे नाही तू आपल्या सांग ना खोटं बोलतो आज सांग ना आकाश खोटं बोलतो आज सांग ना काय भेटतं मला खोटं बोलून काय भेटणार आहे का आईला तू कसं केलं रे माझी बहिणी सारखी राव ती अरे त्याला लय बारीक केलं मी आम्ही तर माझ्या टेन्शन मध्ये होतो मग ते बघून ते मग अजून आता मी सांगणार पण नव्हतो खरं तर अरे आता मी तर त्याला अडवू बी शकत नाही एक तर ते होतं ते गाडीवर अरे थांबवायचं ना बाबा अरे कसं काय तू पण चुलत भाऊच आहे ना गाडीवर होता राव तो आता दगड मार त्याच्याला फेकून तिला लागलं वेगळं असतं मग थांब ताईला? मी फोन करून पाहतो थांब आयला हा ना मग एक तर हे आता जर निघून गेला तो असं तो एवढा जोरात गेला फोन स्विच ऑफ राहिला मग येणारच येणार तू बी काय करतो फोन स्विच ऑफ येणार फोन स्विच ऑफ येणार आहे दुसरं काय येणार आहे पप्प्याचं लावून पाहतो ना पप्प्याचा रिंग वाजू राहिली रे घरात नाही जे कोणतं उचलणार कोण आहे मग? हा तिची वहिनी पण नाही एक तर नाही ती नाही बा मग आईला आता काय करावा एक तर मी टेन्शन मध्ये वेगळा आणि असं बघितलं दाजी जर घ्यायला आला आता अरे एक तर ते मला भाडगाव म्हणे रे बाबा माझं इतकं डोकं फिरलं आणि चायली ही अशी करू राहिली मग आईला काय रे, मग दाजी काय करत होते दाजीने का सांभाळलं नाही का अरे सांभाळायचा नाही विषय पण आता तुला काय तुला सगळं माहिती आहे तुला सांगेल की यांचं लहानपणापासून आहे बरं ती सांभाळत कसं तरी लग्न करून दिलं बरं लांब दिली तिला 50-60 किलोमीटर अंतर आहे चायला हातीने जाऊन तर याला पडतो तेव्हाच कापला पाहिजे होता रे. म्हणला उशीर झाला. म्हणलं जाऊ द्या बा हाय लहानपणचे मित्र नाही गेलो असतो तो बरं नाही त्याचं स्वतःचं गाव बी नव्हतं मामाचं गाव होतं तरी त्याने एवढं आपल्याला काय घेणं नव्हतं आपण मी काय बोललो तुला तेव्हा बोलून म्हटलं होतं ना गेलो तर गेलो मध्ये आतमध्ये याला कापून बरं सर आता आहे ना मला एकदा घरी जाऊन पाहू दे नेमकं कंडिशन काय पिशवी नेले का नाही नेल मग? येते का नाही येत नाही हा? बॅग होती सोबत काय होती ए, Full आकाश planning आहे भाऊ. ए, आकाश अरे मला चक्कर यायला लागले आता नको नाही चक्कर बी करून चक्कर यायला फुल प्लॅनिंग मध्ये गेले ते नाही येत परत आता नाही ना नाही डायरेक्ट बॅग बी फुल भरून गेली ते एकदम हसत खेळत गेलेले तू आता आहे ना आता ना कोणाला सांगू बाबा मला कसं पाहू दे कोणाला कसं तरी सांगतो? प्रकारे मी आपली येतो. जिद्दारी भाऊ. नाही येऊ का मी हा येतो हा आले. हा? ए, नको ए अरे जाऊ दे रे, थरकावू राहील माझ्याला आता जाणार जाता येणार येता भाऊ जाऊ दे बरं पाहतो मी काहीतरी करतो चल भाऊ आता आहे ना या बाबा त्या इकडे दरवाजा लावेल तर कसं करायचं कधीच लावेल बाहेरून गेले सर कुठे बाहेर येतील तोपर्यंत बसतो इकडं काय आईला 2-2 खुर्च्या काय आईला पैसा आहे त्यांच्या त्यांना काय खुर्च्या घेऊन ठेवले दाजी रामराव राम 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 कधी आले 5-1 मिनटं झाली कधी लावेल दरवाजाला हा ना म्हटलं कुठे गेला काय तू पण दिसा ना ती काय झोपेल काय मध्ये हम्म? तू बाई काय तिनं झोपवलं आता आम्हाला हा नाही काय नाही आता तूच म्हणा दाजी नेतो म्हणा मी 2-4 दिवस मी दिली काढून तुम्हाला इकडे नाही मत होतं मी मी काढून दिली म्हणलं घेऊनच जाईल नाही तर मी मोडून तोडून ठेवली असती मी आता बरं राग शांत झाला ना मारा झाला शांत मला त्या काजल वहिनीने समजून सांगितलं हम्म. म्हणा बाबूराव भाऊ तुम्ही काय करा जा घेऊन या कवर असं एकटे बसत या शेवटी बायको आहे म्हणा जा चुकली सर तुमचं झाला राग शांत पण आता त्या रागाचा काय उपयोग नाही झाला दाजी म्हणजे आता ते काय आता बोलू ना अरे काय झालं काय आता नेमकं ती नाही म्हणते घ्यायला नाही म्हणते का मला सांग जेव्हा नाही म्हणले ना
सोन्याहून पिवळं. हां मला काय फरक पडत नाही. मी वाटलं सर भाऊ तिसऱ्या दिवशी दुसरी बाईक करेल. तिचा फोन आणला का तुम्ही? कोणाचा ती फोन ठेवून येईल ते ना? फोन माकडे भाऊ ती घेऊन यायले. हा का? तिचा फोन ती घेऊन यायले मा काला म्हणजे पाहायचा. मी तेच म्हणतो पप्याचा फोन हाय मध्ये वाजू राहिला. हां मी सर असं काय झालं का? मी काय तिचा फोन ठेवू घेऊन नाही. मी आज गेलो होता ना ते काय स्विच ऑफच आहे. काय झालं काय दाजी आता काय तुमच्यापासून काय लपवा? काय झालं काय मग? सासूबाई सरकली वाटेवरून पडली. बर हा मग तिकडे पाठवले का? नाही मंडळीन पोरं गेले तिकडे माहेरी. हां बरीला आता 2 दिवस मी घरी होतो. हां तिला घराच्या बाहेर निघू दिलं नाही. बर आणि आता ते त्यांना पैसे द्यायचे होते जवळजवळ 50,000 1,00,000 रुपये द्यायचे होते. हां हां माझं घेणं होतं दुसरीकडे. सासू काय मानक्यात मोडली का? हा मानक्यात अहो पुरं तोंड फोडून घेतलं ते ना. तो मी म्हणलं मानक्यात गेले काय? तोंड फोडून घेतलं हां आणि येड पाठीला बी काहीतरी लागेल तिला लई निबार मग ते मार. मारू दे मेलीच तर मरू दे. हा हिचं काय सांग? आता ते पैसे पाहायसाठी मी गेलो बाहेर. हिला म्हणलं तू दरवाजा आतून लावून घे. हां आता तुम्ही तर म्हणता बाहेरून कडी लावले. हा ना जागा दिसतंय बाहेर. हा बाहेरून कडी लावले. आता कसं काय करावा? आता फोन तिचा स्विच ऑफ लागून राहिला. तिला म्हणलं जाऊ नको करायचं बाहेर. हा मग आता कुठं गेली मग एवढं जाग? मग तेच मी विचार करू राहिलो गेली कुठं. हा तुला एक सांगू का आता साम्या हा काही म्हणतो हम्म. तू तिला ना दुधात म्हणजे दह्यात पोय हम्म. नाही तर तुपात पोय ती तिची खोड टाकणार नाही. तिचे जे धंदे चालू आहे ना ते चालूच ठेवणार आहे. आणि तुमचा खानोटा आहे ना नालायकच आहे. हो दाजी हे नाही, पूर्ण नाही, कापलो. लय लय माणसं भारी आहे. आम्ही आता काय सांगायला अरे पाहिजे? तो कापलं माय कापलं. हो आमच्या 7 पिढ्यामध्ये कोणी असं करेल नाही. 7 मग एकच काय पिढ्यामध्ये जन्माला आला असं? काय कुठून जन्माला हा? आलं हे पहिलं झालं. तो बापाला सांगायचं तेव्हा मोरेच्या ओला दाबा लावायचं. अहो हे जन्माला आलं तर माझे आईबाप गेले. त्याला लहानचं मोठं केलं मी. मग बरोबर आहे बरोबर आहे. करंट बघायचं करंट. हा मग ते आईबाप गेले. आता मला त्याला काय माहिती, त्याला असे उद्या करायचे होते. मला काय माहिती असं दळभद्री आहे. हा, बरोबर. नाही ते मी लहानपणीच फेकून दिलं असं ना दाडामध्ये. अरे पण महापरपंच झाली नुसकान आता. हा ना हो. बरं ते इतकं इपेदर होतं लहानपणापासून. हा आता काय सांगायला पाहिजे तुम्हाला? जाऊ द्या तर गेली. आता नाही, सांगणं आहेच. लहानपणापासून काय आता मोठी एवढी झाली आता हा. तर ती अशी करते तेव्हा ती. एवढं इतकं मारायचं मी पार वळ उठूस तर मारायचो. अरे पण ते शिरपेचं ते सुटलं नाही. आणि आज शेवटी दाजी जाऊ द्या आता सांगू तुम्हाला जे आहे ते. माझं एक चुलत भाऊ आहे आकाश म्हणून. त्यांनी पाहिलं ती गेली शिरप्यासोबत निघून. काय गेली ना निघून. गेलीच का? गेली शेवटी. बरोबर आहे. आता तुम्हाला कोणत्या तोंडाने सांगा मला असं झालं होतं. बरं खोटंही बोलता येत नाही. काय हाय म्हणावा. हं? या म्हणजे राग शांत होय म्हटलं मावाला हा तर इकडं काढून दिली तो आक इकडं सुद्धा गप न राहिली तरी शेवटी त्याच्या संगच गेली पळून. गेली सो लय बेकार किडा आहे हा. तिनं म्हणजे पहिल्याचा इडा जा कमावला बा. हा प्रेमाचा किडाच लय बेकार आहे बरं का दाजी. नाही नाही हा किडा मरतच नाही लोकांच्या लवकर. हा नाही बरोबर. हं? जाऊ दे जायला अशी खानदान मी कुठे नाही पाहिजे पण जाऊ दे असा नाला खानोट एवढा नका दाजी असं जर मला लग्न करायच्या आधी जर माहिती असतं ना कोणी का सांगितलं नाही 4 लोक. माझा बाप माळकरी माझी आई आता अरे ते घर चांगले सोनं होतं पण हे जरा हे पोटी निघलं ना बिहार हा. फायदा झाला काय माहिती. बरं झालं भाऊ हं? तुमच्या मित्र गाण माया गळ्यात घातली होती आणि माया गळ्यात घालून माया गावात येऊन तिने असा धिंगाणा केला. हा बरं का दाजी आता आली ना. आता आली तरी मी तिला दाराच उभं करणार तू नाही. दारात उभं कर नाही तर तिकडे काही कर भाऊ. हं. आता तिचा माझा काही संबंध नाही. मी बघ मी आज 3 दिवसामध्ये बायको करतो. हा हिचा माझा विषय संपला आता. हा आता मी तुम्हाला काय सांगा मलाच हा, असं. पंचायत पडली. मग तिकडे तुझ्या बायको तुझ्या बहिणीला तू जेलमध्ये टाक हं. नाही तर मारून टाक. तिकडे मी शब्दावर तुला पोरायचं काय करते कोणत्या पोरायचं ते बारीक ते पोरं पोरं आता ते आता माय मी सांभाळणार आता काय काय नाही. आता का तू सांभाळणार आहे बाची आता माई पोर आहे ती मला सांभाळावं लागणार आहे ना. हा ना. मग मी चुकून चाटणार माणूस नाही. मला कळतं मी जगात वागतो 4 माणसात बसवतो. हा असं चाल येऊ का? हा, भाऊ, या. घर नाव कमावलं. आता देतो एक काम करतो पोलीस स्टेशनला कंप्लीट देतो आता मी. पोलीस स्टेशनला कंप्लीट दे कुठं काही कर. आता परत माझं नाव घेऊ नको. आता मी घरातच बिना घुसतो. बाय बिना फारकतीची मावली फारकत झाली बिना रुपयाची खरवड निघू महाघरातून निघून गेली. चांगलं झालं भाऊ. तुम्ही झाले मोकळे पण हे असं झालं आता माझी गेली नाही इज्जत पार टिमकी नाही ते वाज कोणती राहिली होती तुला सुद्धा इज्जत काला बोलतो उचना का तुम्ही पण. आईला दाजीनं पुरी इज्जत काढली भाऊ.
काय करावं आता, काढणारच आहे ते, ऐकावं लागू राहिलं भामट्यावाली. चुपचाप जातो आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट देतो याच्या नावाची. ते काय ते ना लग्न केल्यावरती काय कंप्लेंट करून करणार आहे. चला आपण आपलं काम करून टाकावं, पाऊस पुढे जे होईल ते होईल. चला मोठे करा सर पाहू.